शरद पवार, जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओकवरती एक महत्त्वाची बैठक आता पार पडतीये। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर शरद पवार गटाची तातडीची बैठक पाहायला मिळतेय। हालचालींना वेग येताना पाहायला मिळतोय। निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याविषयी एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। सिल्वर ओकवरती ही महत्त्वाची बैठक पार पडतीये। शरद पवार, जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओकमध्ये बैठक पार पडतीये। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, एक महत्त्वाची बैठक पार पडतीये, काय नेमकं घडतंय बैठकीत? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर तातडीनं सिल्वर ओक जे शरद पवार यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी बैठक पार पडते, ज्यामध्ये खुद शरद पवार आहेत, जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अनिल देशमुख माजी गृहमंत्री आहेत। हे तिघजण आहेत। या तिघांमध्ये ही बैठक होते। खास करून येत्या काळामध्ये जो निकाल दिला गेलेला आहे त्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली जाईल आणि त्यावर हे सर्व नेते यावर विचार करत आहेत आणि त्या दृष्टीनं रणनीती आखली जाते आहे। कारण ज्या प्रकारे शिवसेनेचा निकाल दिला गेलेला आहे त्याच पद्धतीनं हा निकाल दिला गेलेला आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मूळ पक्ष हा अजित पवार यांचाच असल्याचं ते विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे आणि दोन्ही बाजूचे आमदार हे कुठलेही अपात्र ठरवले गेले नाहीत। जसं शिवसेनेच्या बाबतीत आमदार अपात्रतेचा निकाल दिला गेला होता तसाच राष्ट्रवादी काँग्रेसचाही निकाल दिला गेलेला आहे। त्यामुळे जी बैठक होते हे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं येत्या काळामध्ये कशाप्रकारे या निर्णयाला चॅलेंज द्यायचं आहे, कशाप्रकारे सुप्रीम कोर्टात जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ठाकरे गटाकडून जशा प्रकारे जनता अदालत आयोजित करण्यात आलेली ही महाअदालत न्यायालय केलं गेलं होतं आणि जनतेसमोर जे पक्ष आहे त्यातल्या सत्य गोष्टी ज्या आहेत त्या मांडल्या गेल्या होत्या। त्याच पद्धतीनं जनतेसमोर कशा पद्धतीनं जायचं, कारण मूळ पक्ष जो आहे तो आपलाच आहे, शरद पवार यांचा आहे आणि तो जनतेपर्यंत नेण्याचं काम देखील या माध्यमातून कशा प्रकारे करायचं यावर सध्या या बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते। नक्कीच कृष्णात, काय नेमकं घडतंय बैठकीत याची क्षणाक्षणाची अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।